नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, बेलराईज इंडस्ट्रीज या शेअर बाजारामध्ये लिस्ट झालेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने वाढ होत असल्याने या बेलराईज इंडस्ट्रीज लिमिटेडचे प्रमोटर आणि व्यवस्थापकीय संचालक श्रीकांत बडवे यांनी अधिकृतपणे अब्जाधीशांच्या क्लबमध्ये प्रवेश केलाय। त्यांच्या कंपनीचा शेअर 28 मे 2025 रोजी बाजारामध्ये 90 रुपयांच्या इश्यू किमतीवरती लिस्ट झाला होता। तेव्हापासून कंपनीच्या शेअर्समध्ये 83% वाढ झाली असून आता 166 रुपये प्रति शेअर या हाय 52 वीक हाय वरती तो ट्रेड करतोय। तर मग श्रीकांत बडवे यांचा बेलराईज इंडस्ट्रीजमध्ये 59.56% हिस्सा आहे। त्यांच्याकडे एकूण 53 कोटी शेअर्स आहेत। याची किंमत सध्याच्या बाजारभावानुसार 9,550 कोटी रुपये आहे। श्रीकांत बडवे हे महाराष्ट्र सरकारच्या आर्थिक सल्लागार परिषदेवर देखील काम करतात। यासोबतच ते सचिन तेंडुलकर, माधुरी दीक्षित आणि शंकर महादेवन यांच्यासोबतच मॅग्नेटिक महाराष्ट्र आणि मेक इन इंडियाचे ब्रँड अँबॅसेडर देखील आहेत। कोणतीही औद्योगिक पार्श्वभूमी नसताना श्रीकांत बडवे यांनी 1988 मध्ये बेलराईज ग्रुपची स्थापना केली। यामध्ये फक्त 3 कामगारांसह एका छोट्या व्यवसायापासून सुरू झालेला हा ग्रुप आता भारतातील आघाडीच्या ऑटोमोटिव्ह उत्पादन ब्रँडपैकी एक बनलाय, ज्याची उलाढाल 7,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे। याचबरोबर बेलराईज ग्रुपच्या कंपन्यांमधून 8,000हून अधिक लोकांना रोजगार मिळतोय। हा ग्रुप देशभरामध्ये 17हून अधिक उत्पादन युनिट्स चालवतो। यातून दुचाकी, 3 चाकी, 4 चाकी, व्यावसायिक वाहनं आणि अवजड वाहनं यासाठी लागणाऱ्या सुट्या भागांचं उत्पादन केलं जातं। बेलराईज इंडस्ट्रीज ऑटोमोटिव्ह कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंगसाठी प्रसिद्ध आहे। त्यांच्या उत्पादनांमध्ये मेटल चेसी सिस्टम, पॉलिमर घटक, सस्पेन्शन सिस्टम, बॉडी इन व्हाईट घटक आणि एक्झॉस्ट सिस्टम याचा समावेश आहे। ही कंपनी इलेक्ट्रिक आणि इंजिन वाहन अशा दोन्ही प्रकारांसाठी सेवा पुरवते। त्यामुळे वाढत्या इलेक्ट्रिक वाहन बाजारामध्ये कंपनीची स्थिती आता भक्कम झालेली आपल्याला पाहायला मिळते। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने एक मराठी माणूस अब्जाधीशांच्या क्लबमध्ये सामील झालाय। ही नक्कीच मराठी माणसासाठी आनंदाची गोष्ट आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।